त्रिरत्न बुद्ध विहार आलेबेदर येथे कठीण किंवा दानवरचा भाग समारोह भिक्खू संघांची पवारणा कार्यक्रम दिनांक 6 व 7 ऑक्टोबर सोमवार व मंगळवारला होणार असून या प्रसंगी भिक्खू दर्शनदीप लुधियाना पंजाब, भिक्खू सुगतानंद मालेवाडा, भिक्खू नागसेन थेरो, श्रामणेर नागरत्न इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार असून जास्तीत जास्त संख्येने उपासकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। मी आलेबेदर येथे आहे। आलेबेदर येथे 6 आणि 7 ऑक्टोबरला वर्षा समाप्ती आहे। या ठिकाणी भिक्खू संघ आहेत आणि काही उपासक आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊया। काय सांगाल, वर्षा समाप्ती निमित्त या ठिकाणी काय काय कार्यक्रमाचे आयोजन आहे, काय सांगाल? सर्वप्रथम महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांना माझा त्रिवार पंचांग प्रणाम। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि नमो धम्माय। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो संघं नमामि नमो संघाय। सर्वप्रथम विदर्भातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम। तर आज या ठिकाणी आलेबेदर या ठिकाणाहून मी भिक्खू संघाच्या वतीनं त्रिरत्न बुद्ध विहार आलेबेदर कठीण चिवरदान वर्षावास समारोह व भिक्खू संघाची पवारणा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। पवारणा कार्यक्रमाचं आयोजन दिनांक 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबर 2 दिवसीय या ठिकाणी कठीण चिवराचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्रिरत्न बुद्ध विहार या ठिकाणी भिक्खू नागसेन यांचा या ठिकाणी 3 महिन्याचा वर्षावास होता आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी श्रामणेर नागरत्न हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर 2 दिवसीय कठीण चिवराच्या कार्यक्रमाला या ठिकाणी भिक्खू सुखदानंदजी मालेवाडा, त्याचप्रमाणे भिक्खू दर्शनदीप भंतेजी लुधियाना पंजाब या ठिकाणावरून आमंत्रित केलेले आहेत आणि यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबरला या ठिकाणी कठीण शिवराचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये उपासकांना अशी सूचना आहे की त्यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून या ठिकाणी त्रिरत्न बुद्ध विहार आलेबेदर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे सैनिक यांना सुद्धा माझं अशी विनंती आहे की या 2 दिवसीय कार्यक्रमाकरता या ठिकाणी सेवा सुरक्षा करिता आपण या ठिकाणी उपस्थित राहावं। तर 2 दिवसीय कार्यक्रमासाठी एशियन न्यूजच्या माध्यमातून आपणापर्यंत हा आलेबेदर येथील कार्यक्रमाचा संदेश पोहोचवण्याचं नियोजन केलेलं आहे। तर मी या एशियन न्यूज चॅनलला सुद्धा धन्यवाद देतो की आमच्या या त्रिरत्न बुद्ध विहार आलेबेदर या ठिकाणातील जे बी काही कार्यक्रम होतात याची संपूर्ण वार्ता देण्याचं काम एशियन न्यूजच्या माध्यमातून केलं जाते। तर मी त्रिरत्न बुद्ध विहार आलेबेदरच्या वतीनं त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि पुढेही आम्हाला असंच सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो। तर पुनश्च माझा विदर्भातील संपूर्ण बौद्ध उपासक उपासिका यांना मैत्रीपूर्ण जय भीम
आपण सर्वांनी तन मन धनाने या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाला यशस्वी कराल ही अशी विनंती करतो. जय भीम. साधू साधू.